जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाची वेटिंग लिस्ट उघडलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो यावर्षी भरपूर अशा वेटिंग उघडणार आहे. जेव्हा मुंबई शहर पोलीस शिपाई असो, कारागृह असो आणि चालक या पदाचा फायनल मेरिट लिस्ट लागेल, तेव्हा त्याच्यानंतर भरपूर असे विद्यार्थी वेटिंग उघडणार आहे. ते म्हणजे SRPF मधील आणि चालक या पदासाठी सुद्धा आणि कारागृहामधील सुद्धा. बघा, सशस्त्र पोलीस शिपाई भरती 22-23 कागदपत्रे पडताळणी करता हजर राहण्याबाबत का म्हटलेला उपरोक्त संदर्भ या विषयास अनुसरण करण्यात येते की या गट आस्थापनेवर आयोजित करण्यात आलेल्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती 22-23 तात्पुरत्या प्रतीक्षा यादीमध्ये आपला समावेश होता, परंतु आपला अंतिम तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. बघा, तात्पुरत्या म्हणजे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आता निवड करण्यात आलेली आहे. या विद्यार्थ्याला त्या पुढे बघा काय म्हटलेलं आहे, त्याकरिता भरती प्रक्रियेकरिता पूर्व कागदपत्र पडताळणी आवश्यक केली आहे. तरी आपणास कागदपत्र पडताळणी करिता सर्व मूळ कागदपत्रे भरतीचे ओळखपत्र प्रवेशपत्र सोबत घेऊन 3/9/2024 रोजी हजर राहण्याबाबत नियंत्रण कक्षातून भ्रमणध्वनीवरून संदर्भ क्रमांक 2 अन्वये 13/1/2025 रोजी संदर्भ क्रमांक 3 अन्वये 23/1/2025 रोजी या कार्यालयात न चुकता हजर राहण्याबाबत कळवण्यात आले होते, परंतु आपण सदर दिवशी कागदपत्र पडताळणी करता हजर राहिले नाही. याबाबत या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून लेखी स्वरूपात काही कळवले नाही. तरी आपण कागदपत्र पडताळणी करता 31/1/2025 रोजी उपस्थित राहावे व उपस्थित राहावयाचे नसल्यास त्याबाबत या कार्यालयास समक्ष उपस्थित राहून त्याबाबत लेखी स्वरूपात कळवण्यात यावे. आपण सदर दिवशी गैरहजर राहिल्यामुळे सदर भरती प्रक्रिया करता दिरंगाई झाल्यास आपणास काहीही न कळवता आपली निवड रद्द करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल. तसे आपली सशस्त्र पोलीस शिपाई भरती 22-23 या पदावर झालेली निवड रद्द करण्याबाबत एकतर्फी निर्णय घेण्यात येईल, याची आपण गांभीर्याने नोंद घ्यायची आहे. बघा, हा विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये होता, त्याची निवड झाली, तरी पण हा विद्यार्थी 3 ते 4 वेळा याला डॉक्युमेंट्सला बोलावून सुद्धा हा गेलेला नाही. म्हणजे हा विद्यार्थी दुसऱ्या घटकामध्ये निवड झाली असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जो विद्यार्थी या घटकामध्ये प्रतीक्षा यादीमध्ये असेल त्या विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्याशी संपर्क साधावा किंवा इथे त्याचा भ्रमणध्वनी क्रमांकसुद्धा दिलेला आहे. किंवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्वतः या गटामध्ये जाऊन विचारणा करावी की वेटिंग केव्हापर्यंत खुलणार आहे म्हणून. ठीक आहे. तर SRPF बलगट क्रमांक 7 या घटकामध्ये भरपूर अशा वेटिंगा उघडत आहे आणि प्रत्येकच गटामध्ये उघडत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सर्व विद्यार्थ्यांनी जे जे वेटिंगवर असतील त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच आपापल्या घटकामध्ये संपर्क साधा, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. धन्यवाद.